आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। आज रात्री 12 वाजता बॉम्बस्फोट होणार। संजय राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर। बॉम्ब शोधक पथकासह पोलीस सुद्धा राऊतांच्या घरी दाखल। तर कार नेमकी कुणाची याचा शोध सुरू। कॅबिनेट बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर। उपमुख्यमंत्री शिंदे नाराज की आजारी आहेत असा प्रश्न उपस्थित। वैयक्तिक कारणामुळे शिंदे बैठकीला गैरहजर, उदय सामंतांची माहिती। रामदास आठवलेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। एक विधान परिषद आणि राज्यामध्ये एक मंत्रिपद देण्याची मागणी, 2 महामंडळांचं सदस्यपद देण्याची आठवलेंची मागणी। आदित्य ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये शिवतीर्थावर 2 तास चर्चा। प्रचाराची रणनीती, सभांचं नियोजन ठरवण्यासाठी ही भेट। 4 तारखेनंतर दोन्ही पक्षांकडून एकत्रित जाहीरनामा सादर केला जाणार। चंद्रपुरात भाजपच्या सुभाष कासनगोट्टुवार यांची पदावरून हकालपट्टी। महानगर जिल्हाध्यक्ष पदावरून सुभाष कासनगोट्टुवारांची हकालपट्टी। तर सुभाष कासनगोट्टुवार हे आमदार किशोर जोरगेवार यांचे कट्टर समर्थक। मुंबईमध्ये सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघात 99% विकास निधी, तर विरोधकांना 1% निधी नाही। इंग्रजी दैनिकाची माहिती। 1076 कोटी रुपये सर्वाधिक वाटा भाजपच्या आमदारांचाच। शिंदेच्या आमदारांनाही 372 कोटींचा निधी। हिंगोलीमध्ये माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकरांचे पुत्र भाजपच्या वाटेवर। जयप्रकाश दांडेगावकर हे पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी मंत्री। आतिश जयप्रकाश दांडेगावकर हे भाजपात प्रवेश करणार। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये मुंबई हायकोर्टात याचिका। पार्थ पवारांना मुख्य आरोपी करा। वकील तौसिफ शेख यांच्याकडून याचिका दाखल। महेंद्र थोरवेंना तटकरे कुटुंबाशिवाय कुणीही दिसत नाही। मंगेश काळोखेंच्या हत्येनंतर गंभीर आरोपांनंतर आदिती तटकरे यांचे थोरवेंना प्रत्युत्तर। आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। महापालिका निवडणुकीवरून पुण्यातील अजित पवारांच्या राजकारणावर प्रश्न विचारताच धनंजय मुंडेंनी चक्क हात जोडले। तर सरत्या वर्षातील संकट ओढवलेली नव्हे तर जाणीवपूर्वक आलेली अशी प्रतिक्रिया सुद्धा धनंजय मुंडेंनी दिली आहे। सदानंद दाते 3 जानेवारीपासून पोलीस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारणार। विद्यमान पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला 3 जानेवारीला निवृत्त होणार। 4थी आणि 7वीची शिष्यवृत्ती परीक्षा 26 एप्रिल रोजी होणार। त्यासाठी 2 फेब्रुवारीपर्यंत नियमित शुल्कासह ऑनलाईन अर्ज करता येणार। राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांच्याकडून परिपत्रक जारी। राज्यातील शालेय शिक्षण विभागाअंतर्गत पवित्र पोर्टल मार्फत आता होणाऱ्या शिक्षक पदभरती प्रक्रियेमध्ये महत्त्वाचा बदल। राज्यस्तरावरील शिक्षक पदभरतीची ही संबंधित सर्व कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपवण्यात येणार। लाडकी बहीण योजनेमध्ये 12,900हून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याचं उघड। नव्या आकडेवारीनंतर आता योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची संख्या 1 लाखांहून अधिक। सीबीएसई बोर्ड विद्यार्थ्यांचे 10वी आणि 12वीच्या परीक्षेचं वेळापत्रक बदललं। तर 3 मार्च 2026 रोजी होणारी परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे। तर 3 तारखेच्या बदलाव्यतिरिक्त उर्वरित सर्व परीक्षा मूळ वेळापत्रकानुसारच होणार। मुंबईमध्ये नोकरीच्या शोधात अर्ज करणाऱ्या महिलांच्या संख्येत 36% वाढ। मुंबईमध्ये सरत्या 2025 या सालात नोकऱ्यांसाठी 9 कोटींहून अधिक अर्ज। अपना.co याच्या ताज्या अहवालातनं हे स्पष्ट। रेल्वे ॲपच्या माध्यमातून अनारक्षित तिकीट आता खरेदी करणाऱ्या प्रवाशांना 3% सूट देण्यात येणार। डिजिटल तिकीट बुकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय 24 जानेवारी ते 14 जुलै 2026 या कालावधीमध्ये ही सवलत लागू राहणार। चंद्रपूर पोलिसांनी देशात सुरू असलेलं किडनी रॅकेट उघडकीस आणलं। तामिळनाडूच्या त्रिचीमध्ये किडनी काढत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर। आता बघूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीचं बांधकाम रोखलं। वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलीच्या उल्लंघनाप्रकरणी मुंबई महापालिकेची ही कारवाई। राज्यातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खासगी आस्थापनांमधील सर्व कर्मचाऱ्यांना 15 जानेवारी रोजी सुट्टी जाहीर। मतदानाच्या दिवशी मुंबई ठाण्यासह राज्यातील 29 महापालिकांच्या हद्दीत भर पगारी सुट्टी जाहीर। नववर्षाच्या पार्टीसाठी हॉटेल बार पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू राहणार। राज्य सरकारचा GR जारी। ध्वनी प्रदूषणाचे नियम मात्र कायम लागू राहणार। नववर्ष स्वागताच्या निमित्तानं मुंबईकरांसाठी 31 डिसेंबरला भुयारी मेट्रो रात्रभर सुरू राहणार। तर मेट्रो 1 आणि मेट्रो 3 या मार्गिकांवर अतिरिक्त फेऱ्या सुरू राहणार। शिवाय लोकल सेवा सुद्धा सुरू राहणार। 31 डिसेंबरसाठी पुण्यातील लष्कर आणि डेक्कन भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल। संध्याकाळी 5 नंतर महात्मा गांधी रस्ता आणि जंगली महाराज रस्ता बंद राहणार। FC रोडवर रात्री तरुणाईची मोठी गर्दी होत असल्यामुळे हा निर्णय।
भीमा कोरेगाव इथल्या गर्दी नियोजनासाठी 5000 पोलीस कर्मचारी तैनात, तर 33 वरिष्ठ पोलीस अधिकारी, 332 पोलीस अधिकारी आणि 2000 पोलीस कर्मचारी तसंच राज्य राखीव पोलीस दलासह सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवली जाणार। भीमा कोरेगाव अभिवादन सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी। आजपासून भीम अनुयायांना पीएमपी बसनं मोफत प्रवास करता येणार। येणाऱ्या नागरिकांची गैरसोय नको म्हणून 855 मोफत बसेसचं नियोजन।